मिळते. अग्री चषक असो किंवा कोणताही चषक असो, पूर्णपणे चांगल्या फलंदाजाचा खेळ करून पूर्णपणे 400 संघाला मात्र एखादी सामना फिरून देण्याचं काम या फलंदाज संदेशच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतं. तो संदेश एक घातक फलंदाज इथं मात्र नक्कीच स्ट्राईकला पाहायला मिळतो. नाशायकांकडे मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज दीपक मात्र पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. कल्पेश विनंती असेल थोडीशी घाई करायची, पंचांना देखील विनंती असेल. आणि 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू मात्र पहिला चेंडूला सन्मान दिला जातो. चेंडू जातो सरळ डी झोन मध्ये. डी झोन निशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्येचे दार उघडले जाते. धावसंख्येचं श्रीगणेश होतं. धावसंख्या दाखल करावं लागते. एक धाव इथं मात्र नक्कीच दाखल करावं लागते. पूर्णपणे जसा पहिल्या चेंडूवर पहिली धाव घेतली जाते, पूर्णपणे फलंदाजाला उत्स्फूर्तपणा निर्माण होतो. तो उत्स्फूर्तपणा इथं मात्र कितपत योग्य ठरतो येणार का नक्कीच सांगेल, कारण की समोर देखील रायगड विभागातील एक नामांकित संघ पाहायला मिळतो. जय हनुमान नवापाडा संघ. गोलंदाज मात्र कल्पेश गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. पुढचा चेंडू संदेश साधी. इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातो. चेंडू जातो सरळ पॉईंटच्या दिशेने. बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण मोबदल्यात एखाद्यावर रोखून ठेवते. एखाद्या निश्चित धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावं लागते. 2 धावा दाखल करावं लागते. 5 चेंडूचा खेळ, 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल षटकातील. पहिलं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतंय. इकडे टेक्निकल क्रिकेट इथं मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून घेतलं जातंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून फेकलं जात आहे. विनंती असेल सारसोई संघ वरती बसून घ्यायचं. सारसोई संघ नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सारसोई संघाला विनंती असेल. पुढचा चेंडू विनंती असेल कल्पेशला देखील थोडीशी घाई करायची आहे. मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. पंचांच्या डाव्या एष्टी बाहेर जाणार चेंडू. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 25 क्रमांकाचा नियम वाईड बॉल घोषित केला जातो. धावसंख्या 3 धावा नक्कीच दाखल करावं लागतं. इथं जबरदस्त आयोजन इथं मात्र दिवाळी मस्तांग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे शहरीकरणामध्ये बसलेले हे मैदान इथं मात्र पाहायला मिळतोय. पूर्णपणे ज्या खेळाडूने अनेक खेळाडू घडवले असे दिवाळी गावातील क्रिकेटचा देव विजेंद्र चंद्रकांत कोहली याच्या माध्यमातून देखील पूर्णपणे त्याच्या नावाचं एक स्टँड देखील पाहायला मिळते. पहिला षटकार इथं मात्र या सामन्यामध्ये टोलावतोय फलंदाज दीपक आणि संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. एक चांगले संगीत डीजे वाल्याच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळते, त्याचे देखील जरूर कौतुक. इथं मात्र चेंडू सरळ हवेत पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि फलंदाज इथं मात्र दीपक बाद होते. एक षटकार लगावला, त्यानंतर मात्र नक्कीच चेंडू हवेत चढवला आणि फलंदाज बाद झाला. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान. डोक्यावर टोपीनी तोंडात पान. पाटील गातो या गान. धन्यवाद डीजे. इथं मात्र चांगले संगीत डीजे आदेशच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळते. बाई वाड्यावर इथं मात्र कोण घरचा रस्ता पकडतोय आणि कोण या शृंखलेमध्ये नक्कीच वर्चस्व गाजवता येणार का नक्कीच सांगेल, कारण की समोर देखील तेवढाच घातक संघ पाहायला मिळतो. रायगड विभागातील एक नामांकित संघ जय हनुमान नवापाडा. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. जरी दीपक बाद झाला असला तरी त्याची खेळी मी इथं मात्र करेन असा टोला इथं मात्र फलंदाज संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. लांगे षटकार. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. किरण धन्यवाद डीजे. इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातो. जसा दीपक बाद होतो एक षटकार लगावून बरोबर त्याची
कमी इथं मात्र नक्कीच भासू देत नाही. फलंदाज संदेश जबरदस्त प्रहार केला जातोय. अजून या षटकाचा जर विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुढचा चेंडू गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवर तू समोर तेवढाच घातक फलंदाज. इथे मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा पंचांचा इशारा षटकार. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. जरूर नुकतीच मागच्या महिन्यामध्ये देखील डीपीएल स्पर्धा देखील या मैदानावर पाहायला मिळाली. पूर्णपणे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी सागर संघाचं आणि जेवढं कौतुक करावं तेवढं दिवाळी मस्तान संघाचं. कारण की कोणताही खेळ करण्यासाठी एकीचं बळ लागतं. ते एकीचं बळ मात्र नक्कीच या मैदानावर दिवाळी मस्तान संघाचं आणि सागर 11 संघाचं देखील पाहायला मिळते. त्या स्पर्धेच्या दरम्यान मात्र नक्कीच पुण्याहून खास परेश कोळी देखील आला होता आणि पूर्णपणे त्याच्या नावाने देखील आपल्याला स्टँड पाहायला मिळते. तसंच अनेक क्रिकेटचे धडे आम्हाला शिकवणारा विजेंद्र कोळी दिवाळी गावातील क्रिकेटचा देव ज्याला संबोधलं जातं तंबी त्याच्या नावाने देखील एक स्टँड पाहायला मिळते. पूर्णपणे शहरीकरणामध्ये बसलेलं दिवाळीचं मैदान आणि त्या मैदानावर मात्र चालू असलेला अफलातून सामना पाहायला मिळतोय. जय हनुमान नौपाडा विरुद्ध सारसोय. पुढचा चेंडू मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे महत्वपूर्ण कामगिरी तर मात्र गोलंदाज बजवेल काय येणार काय नक्कीच सांगेल. कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. कमी धाबा रोखण्याचं षटक होतं आणि त्या षटकात मात्र नक्कीच 21 धाबा खर्च केला. अनेक घातक फलंदाजाला मात्र बाद केलं. पुढचा चेंडू गोलंदाज चेतन. इथं मात्र लागला तर लागला असं चित्र मात्र पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील इथं मात्र निर्धाव पद्धतीचं पाहायला मिळतोय. पूर्णपणे अतिक्रमण केलं जातोय. गोलंदाज कल्पेशने जेवढ्या धाबा खर्च केल्या त्या धाबांचा भरणा इथं मात्र मी कमी पद्धतीने करेल असा टोला इथं मात्र चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे महत्वपूर्ण कामगिरी इथं मात्र या दोन चेंडूवर पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी अटॅक देखील इथं मात्र गोलंदाज चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा जर विचार केला विश्वजित ठाकूरने निर्धाव षटक टाकला. अभिजित ठाकूरने मात्र चौकारांची हॅट्रिक लगावली आणि जबरदस्त खेळ कालच्या दिवसात देखील पाहायला मिळाला. धावचीची संधीचं सोनं हुकवलं जातंय. जीवनात संधी प्रत्येकाला मिळते मात्र जर संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं. धावसंख्येचा जर विचार केला 22 धावा दाखलकार लागल्या तर पूर्णपणे 22 धावांचा मुजरा इथं दाखलकार लागतोय. तर माझे साथी गुणलेखक वैभव मार्के याचं देखील जरूर कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की त्याच्या माध्यमातून चांगलं गुणलेखकाची भूमिका देखील पाहायला मिळते. तसेच योगेश पाटील याचं देखील जरूर कौतुक करतोय. कारण की कालच्या दिवसभरात चांगलं गुणलेखक त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. आणि पूर्णपणे 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असलेल्या षटकातील षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग अटॅक इथं मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते जय हनुमान नौपाडा संघ. कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला 21 धावा खर्च केला गोलंदाज कल्पेशने. कोंबड विजय संघाचं कर्णधार विनोद याचं देखील नुकतंच आगमन होते. त्याचं देखील जरूर कौतुक आणि सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. विनंती असेल पंचांना गोलंदाजांना ताकीद द्यायची आहे की जास्त वेळ घेतला जातोय. 25 मिनिटांचा कालावधी दिला जातोय. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय आणि फलंदाज संदेश इथं मात्र बाद होतोय. ज्या खेळाडूच्या माध्यमातून इथं मात्र आशा होत्या ज्या खेळाडूच्याकडे अपेक्षा होत्या त्या खेळाडू इथं मात्र अपेक्षांचं रूपांतर निराशांमध्ये जरूर नौका फलंदाज तांडेल इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. उदय तांडेल यांचा चिरंजीव वडिलांच्या पावलावर मात्र नक्कीच पाऊल टाकताना पाहायला मिळतोय. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चेंडू जातोय सरळ बघता बिग हिट लॉंगेस्ट षटकार. डीजे प्लीज.
इथं मात्र जबरदस्त प्रहार केला जातो. 28 धावा तब्बल दाखल करावं लागतंय. तर चांगला खेळ इथं मात्र फलंदाज रमजानचा पाहायला मिळतोय. इथं मात्र उसी घेणारे चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतंय. तू शर्त मी बबन शेराचा टोला इथं मात्र लगावला जातोय. तू षटकार मारू शकतो तर मी देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतो शकतो असा टोला इथं मात्र गोलंदाज चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरे संपुष्टात येते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावं लागते. 28 धावा कोंबड विजय संघाचं देखील नुकतंच आगमन होते. त्यांचं देखील जरूर सरस स्वागत करते या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच व्यासपीठावर उपस्थित एक दिग्गज खेळाडू ज्याच्या माध्यमातून 21 चेंडू मध्ये 89 धावांचं विश्व विक्रम केला होता देवनाथ मडवी यांनी देखील तो विश्व विक्रम अजून कोणत्याच खेळाडूने नवी मुंबई इंडियन्स क्रिकेट जगतात तोडला नाही. त्यांच्या देखील जरूर या कार्याला सलाम असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि पूर्णपणे त्यांच्याच समवेत रवींद्र मेहर उर्फ लारा मेहर तसेच त्यांच्या समवेत कुशल मडवी कुशल 11 संघाचं एक घातक फलंदाज त्यांचं देखील जरूर सरस स्वागत करते या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि घेऊन चलतो आजच्या दिवसातील लढत मात्र नक्कीच पाहायला मिळते. सारसोई विरुद्ध जय हनुमान नवापाडा असा विद्यमान सामना इथं मात्र पाहायला मिळतोय. विनंती असेल थोडीशी घाई करायची. वैयक्तिक पहिले सांघिक तिसरं गोलंदाज प्रितेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सामोरे मात्र तेवढाच घातक फलंदाज पूर्णपणे याच यंदाच्या सत्रात मात्र पूर्णपणे कमी वयामध्ये आपले नाव मोठं करणारा फलंदाज मात्र विराज तांडेल ज्या खेळाडूकडे पाहिले जातो तो विराज तांडेल खेळाडू फलंदाजी मार्कवर इथं मात्र जबरदस्त प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय. चेंडू जातोय सरळ चेंडू उचलून फेकेपर्यंत एकंदर समाधान वाटते. एकंदर धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 29 धावा या खेळाडूच्या बाबतीत जर विराजच्या बाबतीत सांगायचं झालं एक चांगला खेळाडू सारसोई गावातील पूर्णपणे आग्रिकोई युवा चषकामध्ये देखील चांगला खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पूर्णपणे 5 चेंडू मध्ये 28 धावांचे स्फोटक खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते आग्रिकोई चषकामध्ये. त्याच्या देखील जरूर या कार्याला या स्पर्धेच्या निमित्ताने सलाम असेल. पुढचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू बॅटची एड घेतली जाते. चेंडू जातोय सरळ डी रिजन मध्ये. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 30 धावा माझे साथी गुणलेखक वैभव गोई याचं देखील जरूर कौतुक करावं तेवढं कमी कारण की त्याच्या माध्यमातून एक धावांचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मागे जे बसले तर स्वप्नील कोई विनंती असेल बाजूला व्हायचं आहे. स्वप्नील कोई आणि नंदकुमार कोई विनंती असेल बाजूला बसायचं आहे. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बिग हिट 99.5 मीटरचा षटकार संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. ज्या फटक्याची इथं मात्र आतुरतेने सारसोई संघ वाट बघत होते तो फटका इथं मात्र टोलावला जातोय. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ बघता बघता सीमा रेषे पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार संधी मिळते डीजे मास्टरला. मिळतोय. कालच्या दिवसात मात्र चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली अभिजित ठाकूरने. इथं मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न खोलवर पद्धतीचा चेंडू होता मात्र फळीच एकादशी धावसंख्या 43 धावा नक्कीच दाखल करावं लागले. तर चांगला खेळ इथं मात्र नक्कीच रमजानचा पाहायला मिळतोय. जसा संदेश बाद होतोय जसा दीपक बाद होतोय जसा इथं मात्र पूर्णपणे 2 खेळाडूंचा खेळ मात्र संपुष्टात होतोय. पूर्णपणे त्यांची जागा भरून काढण्याचं काम इथं मात्र विराज आणि रमजानच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुढचा चेंडू गोलंदाज प्रितेश गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि फलंदाज विराज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज.
धन्यवाद डीजे. जरूर आमचे लाडके आदरणीय दादा जगन्नाथ दादा कोळी यांचं देखील नुकतंच व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं देखील मी जरूर सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दादा विनंती असेल की व्यासपीठावर विराजमान व्हायचं, आपले देखील जरूर शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पूर्णपणे हर्षल मडवी याला सुवर्ण संधी असेल, षटकार हॅट्रिक लगावली तर जॉन्टी कोळीच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. पूर्णपणे पैशांची खैरात देखील या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे, कारण की जीवनात वेळेला खूप महत्व आहे, राजकारणात एका मताला खूप महत्व आहे, शिक्षणात एका गुणाला आणि या क्रिकेटच्या खेळात एका धावेला खूप आणि पूर्णपणे हर्षल मडवी याला सुवर्ण संधी पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक लगावल्यानंतर तब्बल 6000 पारितोषिक इथं मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 3000 रुपये जॉन्टी कोळी आणि 3000 रुपये वैभव कोळी यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. इथं मात्र मित्रांचं प्रेम देखील मात्र पाहायला मिळते, पूर्णपणे पैशांची खैरात देखील पाहायला मिळते. शेवटचं षटक हाणमारीचं षटक, जास्तीत जास्त धावा जमवण्याचं षटक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. प्रितेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तो सामोरं जाईल तेवढाच घातक फलंदाज हर्षल मडवी 2015चा NMPL स्पर्धेमधील एमर्जिंग प्लेयर म्हणून निवडून आलेला हा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय हर्षल मडवी. पहिला चेंडू इथं मात्र पहिला चेंडू, त्यावर मात्र जबरदस्त अतिक्रमण, चेंडू जातोय सरळ बघता बघता पहिला षटकार इथं मात्र हर्षल मडवीच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक अजून 2 षटकार लागावले तर तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार, चेंडू जातो सरळ बघता बघता सीमा रेषे पार, लांबलचक षटकार. दादा विनंती असेल पैसे जमा करायचे, जर हा षटकार लगावला तर 6000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. इथं मात्र नक्कीच फलंदाजाचा दुर्दैव पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ, मोबदल्यात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावची धाव संख्या 57 धावा. जबरदस्त खेळ इथं मात्र हर्षलचं देखील जरूर कौतुक करावं तेवढं कमी, कारण की पूर्णपणे या षटकाचा जर विचार केला 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल या षटकातील. पूर्णपणे चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो, चेंडू जातोय सरळ लॉंगांच्या दिशेने. तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, रमजान मात्र रोखून ठेवतोय. 19 धावसंख्या पण सरसावली जाते, धावसंख्या दाखल लागते 58 धावा दाखल करावं लागल्या. चांगला खेळ इथं मात्र पूर्णपणे हर्षलचा देखील पाहायला मिळतोय. जरूर पारितोषिक लावलं होतं, मात्र त्या पारितोषिकाला मात्र नष्ट केलं जाते हर्षलच्या माध्यमातून. अजून या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक असेल. रमजान मात्र घातक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावची धावसंख्या 59 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. पुढचा चेंडू इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. पूर्णपणे एक शांत आणि संयमी झुंजार खेळ इथं मात्र हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण करतोय बघता बघता. 2 धावची धावसंख्या दाखल करावी लागते 61 धावा. आणि आजच्या दिवसातील सर्वांच उंच स्कोर इथं मात्र पाहायला मिळते. सारसोई संघाचा 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष आहे. तुर्तास संधी देतो डीजे मास्टरला. डीजे प्लीज. SD. Come on,
विनंती असेल सरसई संघाला की नवपडा संघासाठी बसण्यासाठी जागा द्यायचा आहे. विनंती असेल सरसई संघ आणि तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडके दादा जगन्नाथ दादा कोळी सर्वसामान्यांचं असामान्य नेतृत्व लोकप्रतिनिधी कसा असावा जनसेवक कसा असावा हे शिकण्यासाठी मात्र नक्कीच आदर्श पाहायला मिळतो जगन्नाथ दादा कोळी यांच्या माध्यमातून. प्रसंग कोणताही असू द्या सुखाचा किंवा दुःखाचा तुम्ही हाक द्या मी साथ देईन असा आदर्श मात्र नक्कीच जगन्नाथ दादा कोळी यांचा आम्हाला पाहायला मिळतोय. आणि तसेच ज्या मानवाने पूर्णपणे दिवाळी गावाला क्रिकेट शिकवलं विजेंद्र चंद्रकांत कोळी क्रिकेटचा देव दिवाळी गावातील त्याच्या नावाने देखील इथं मात्र स्टँड पाहायला मिळते. तसेच नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतात पोलार्ड ज्या खेळाडूला संबोधलं जातं आणि ज्या खेळाडूमुळे आज नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये दिवाळी गावाची ओळख आहे परेश नारायण कोळी उर्फ बेटा याच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे महाबळेश्वरला एक चांगला अफलातून खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आणि पूर्णपणे परेश कोळीच्याच माध्यमातून आज दिवाळी संघाची ओळख पूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला मिळते. आणि सलामीची जोडी मातबर जोडी इथं मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. धीरज आणि प्रितेशाची जोडी इथं मात्र नक्कीच पाहायला मिळते. समीकरण मात्र नक्कीच पाहायला मिळते 24 चेंडू आणि 62 धावांचं. ज्या प्रकारे हर्षलने खेळी केली ज्या प्रकारे रमजानने खेळी केली ज्या प्रकारे संदेशने खेळी केली ज्या प्रकारे दीपकने खेळी केली ती खेळ इथं मात्र नक्कीच फलंदाज राज आणि प्रितेशला नक्कीच करावी लागेल. तुर्ताच संधी देतो डीजे मास्टरला. डीजे प्लीज. एक चांगलं संगीत मात्र जाऊ देणं बाळासाहेब या चित्रपटातील डीजे आदेश बोस आणि प्रथमेश पाटील याचं देखील मी जरूर कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यानंतर होणारा सामना स्पॉट बॉईज विरुद्ध गणेशपुरी कोंबड विजय संघ. विनंती असेल निकेत कोळी किंवा शुभम कोळी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. तसेच स्पॉट बॉईज संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करतो की नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. आणि आजच्या दिवसातील लढत मात्र पाहायला मिळते सारसई विरुद्ध जय हनुमान डावापाडा असा विद्यमान सामना मात्र पाहायला मिळते. 62 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू आणि 62 धावा. एक जबरदस्त आयोजन इथं मात्र पाहायला मिळते. विशाल कोळी याचं देखील जरूर स्वागत करते स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल पंचांना की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र नयन कोळी एक चांगला व्यक्तिमत्व दिवाळी गावातील आणि तसेच नवी मुंबईचा बुलंदाबाज आणि टेनिस क्रिकेट जगतातील एक स्टार कॉमेंटेटर आणि आमचे गुरु पांडुरंग खिलारे तो देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. त्याचं देखील जरूर कौतुक असेल स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल यानंतर होणारा सामना स्पॉट बॉईज कोपर खेळणे विरुद्ध कोपर विजय संघ. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पहिला चेंडू गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो हर्षल मडवी. पहिला चेंडू अवांतर चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून आणि फ्लीटची संधी असेल फलंदाजी मार्गावर पाहायला मिळते. धीरज आणि प्रितेश अशी जोडी तर मात्र नक्कीच खेळपट्टीवर पाहायला मिळते. फ्लीटची संधी आहे फलंदाजाला. मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न संधीचं सोनं हुकवलं जात आहे. गच्चाळ फेकी धावसंख्या वर सरसावली जाते. धावसंख्या दाफळकर राखते 2 धावा. 4 षटकांचा सामना आहे. जिंकण्यासाठी धावांचं लक्ष आहे 62 धावा. ज्या प्रकारे हर्षलने खेळ केला ज्या प्रकारे रमजानने खेळ केला ज्या प्रकारे संदेशने खेळ केला ज्या प्रकारे दीपकने एक षटकार लगावला त्याच पद्धतीची खेळ इथं मात्र नक्कीच फलंदाज धीरज आणि प्रितेशला करावी लागेल. कारण की जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हातावरच्या रेषा नव्हे तर मनगड्यात जोर लागतं. विनंती असेल पंचांना फलंदाजांना देखील ताकीद द्यायची आहे गोलंदाजांना देखील ताकीद द्यायची आहे की वेळेचा विलंब होतोय. जीवनात वेळेला खूप महत्व आहे.
आणि या स्पर्धेत देखील वेळेला खूप महत्व आहे. विनंती असेल स्पॉट बॉईज कोपर खेळणे संघ आणि कोमट विजय संघ नाणेफेकी करण्यासाठी यायचा ना ते एक षटक कमी करण्यात येईल. धावचीची संधीचं सण उकवलं जाते. एकादशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते 3 धावा. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. पूर्णपणे पुढच्या महिन्यात देखील या मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. भाजपा युवा मोर्चा महामंत्री आयोजक जगन्नाथ कोळी यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. 12 खेळाडूंना देखील टी शर्ट देण्यात येईल. जत्रा चषक निमित्त मात्र नक्कीच पुढच्या महिन्यात पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज कोंबड विजय संघ आणि स्पॉट बॉय संघ नाणेफेकी करण्यासाठी यायचा डीजे प्लीज. विद्यमान सामना नक्कीच समीकरण मात्र पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. नवी मुंबई विरुद्ध रायगड असा सामना पाहायला मिळेल. बरोबर कोंबड भुजा संघामध्ये शुभम सारखा घातक फलंदाज पाहायला मिळेल. निकेत सारखा देखील घातक फलंदाज पाहायला मिळेल. आणि पूर्णपणे स्पॉट बॉईज कोपर खेळणे संघामध्ये देखील चांगले खेळाडू असलेला भरलेला संघ देखील पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतं. माझी ओळख नाही मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये काय तर गती परिवर्तन नक्कीच पाहायला मिळतंय. एक आगळी वेगळी शैली आणि त्या आगळी वेगळ्या शैलीवर मात्र नक्कीच अचूक टप्प्यावर टिचूक मारायची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येचा जर विचार केला 3 धावा दाखल करावा लागला तर 62 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू त्यावर मात्र जबरदस्त प्रार चेंडू जातोय सर मिडॉनच्या दिशेने. लॉंगचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकेपर्यंत एकादर समाधान मानतो. एकादशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 4 धावा दाखल करावं लागलाय. तर माझे साथी गोलंदाज वैभव कोळी याचं देखील जरूर कौतुक करावं तेवढं कमी. आणि ज्यांच्या माध्यमातून 200 देशांमध्ये ही स्पर्धा मात्र लाईव्ह दाखवली जाते. इंडिया क्रिक वैभव वेटा आणि कंपनीच्या माध्यमातून विकी कांबे, उमेश तांडेल, बंटी तांडेल आणि सचिन मुंडे यांच्या माध्यमातून मात्र थेट प्रक्षेपण केलं जाते. त्यांचं देखील जरूर कौतुक करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. षटक क्रमांक हर्षल मर्वे याचं संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करावी लागते. 4 धावा संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. Action. Let's go. पहिलं संपुष्टात येते. एका षटकाच्या अखेरीस 4 धावा दाखल कराव्या लागल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू होते सर कार्पेटच्या साह्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते. 5 धावा. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या आयोजक दिवाळी मसाक संघाच्या माध्यमातून. कारण की पूर्णपणे मैदानाची सजावट मात्र नक्कीच पाहायला मिळते. साई डेकोरेटरच्या माध्यमातून. प्रकाश कोळी तुमचं देखील मी जरूर आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र लोफलटस पद्धतीचा चेंडू त्यावर मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू उचलेपर्यंत फेकेपर्यंत धावा दाखल करावा लागला तर 6 धावा. जबरदस्त आयोजन इथं मात्र पाहायला मिळतं. पुढच्या महिन्यात देखील या मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. आमचे लाडके आदरणीय दादा भाजपा युवा मोर्चा महामंत्री आयोजक जगन्नाथ कोळी यांच्या माध्यमातून जत्रा चषक देखील पाहायला मिळेल. इथं मात्र रिव्हर्स फटका टोलावला जातोय आणि एकादशी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या दाखल करावी लागते आणि फलंदाज बाद होतोय. अति काही संकटात नाही. फलंदाज बाद. संधी मिळते डीजे मास्टरला. 6 धावा दाखल करावा लागला. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. चेंडू खाली दीपक तैनात. तू चल मी आया असं चित्र मात्र पाहायला मिळते. संधी मिळते डीजे मास्टरला.
जरूर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी डीजे वाल्याचं आदेश बोच याचं देखील, कारण की चांगलं संगीत सैराट चित्रपटातील संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बल्लू आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. इथं मात्र नौका फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय नौपाडा संघ. इथं मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. तर बॅकफुट वरून सावरण्याचं काम इथं मात्र नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. एकदमशी धावसंख्या 8 धावा धावफलकार लागल्यात. जबरदस्त आयोजन इथं मात्र पाहायला मिळते. या आयोजनाच्या माध्यमातून देखील तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मी जरूर स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच व्यासपीठावर उपस्थित देवनाथ मडवी, रवींद्र मेहर, कुशल मडवी, तसेच आमचे लाडके दादा आदरणीय जगन्नाथ दादा कोळी, महामंत्री भाजपा युवा महामोर्चा यांचं देखील मी जरूर सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. वेळेत असेल थोडीशी घाई करायची आहे, कारण की वेळेचा खूप विलंब होतोय. मात्र जबरदस्त प्रहार मिड विकेट क्षेत्रात टोलावला जातोय. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू उचले फेकूपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या 10 धावा धावफलकार लागलाय. जबरदस्त आयोजन इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं देखील जरूर स्वागत करतोय आणि पंचांचा देखील जरूर आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं जात आहे. गोलंदाज विराटच्या माध्यमातून 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल या षटकातील. इथं मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव पद्धतीचा चेंडू. पूर्णपणे या गोलंदाजाचा जर विचार केला, वडिलांची शैली इथं मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. उदय तांडेल यांचा चिरंजीव वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकतोय हा गोलंदाज विराट तांडेल. इथे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. पंचांचा इशारा वाईट बॉल घोषित केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये नवी मुंबईचा बुलंदाबाज आणि आमचा गुरु पांडुरंग खिलारे आणि स्क्वेअर लेग पंच मात्र दिवाळी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सागर 11 दिवाळी मस्तांग संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू नयन कोळी. इथे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता 11 धावा धावफलकार लागले. आता चेंडू खेळ अजून शिल्लक असेल. विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. सुरेख पद्धतीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळते. गती परिवर्तन धावसंख्या दाखल लागते 11 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. असेल थोडीशी घाई करायची आहे. मात्र बॅकफुटवर पाहायला मिळतो नवपाडा संघ. या षटकाचा जर विचार केला 2-3 धावा खर्च केल्या आणि चांगले षटक विराटचं देखील पाहायला मिळालं. संधी मिळते डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. चांगले संगीत डीजे आदित्यच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळते. त्याचं देखील जरूर कौतुक करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच त्याच्या समेत करेश मुंबईकर, सलमान खान याचं देखील मी जरूर स्वागत करते स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्येचा जर विचार केला 11 धावा तब्बल धावफलकार लागल्यात. बरोबर त्या खेळाडूचा जर करेश मुंबईकरचा विचार केला अनेक विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत. चांगला खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटची कडा घेतली जाते. चेंडू खाली यष्टीरक्षक हर्षल बडवे आणि फलंदाज बाद. नाच 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 पोरी मी कैसा नाचते.
धन्यवाद डीजे. नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय चेतन. इथं मात्र जबरदस्त प्रहार चेतनच्या माध्यमातून टोलावला जातोय. चेंडू जातोय सरळ बघता बघता वन बाउन्स साई विहार मध्ये चौकार. संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. इथं मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय पंचांकडे जात मागताना आणि फलंदाज बाद होतोय. संधी मिळते डीजे मास्टरला. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पूर्णपणे सारसोय संघ इथं मात्र विजयाच्या शिखरावर पाहायला मिळतोय. इथं मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न निर्धाव पद्धतीचा चेंडू इथं मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. मात्र सारसोय संघ विजय होतोय आणि या सामन्याचा हिरो ठरतोय हर्षल मडवी. असेल व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय आमचे लाडके आदरणीय जगन्नाथ दादा कोळी दादा आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हर्षल मडवी याला गॉगल द्यायचा. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तुर्ताच रजा घेतोय आणि जसा दुसरा सामना सुरुवात होईल मी मायक्रो